महाराष्ट्रातला सर्वाधिक टोल असलेला महागडा मार्ग म्हणजे धुळे शिरपूर मुंबई आग्रा महामार्गाचा एक टप्पा असलेल्या या मार्गावर वाहनधारकांना पेट्रोल डिझेलपेक्षाही जास्त टोल भरावा लागतो। विशेष म्हणजे मनसेलाही या आंदोलनासाठी हा टोल दिसत नाहीये। तेरी बिचू मेरी बिचू या उक्तीप्रमाणे धुळेकरांना नियोजितपणे लुटण्याचं षडयंत्र सुरू आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे ते शिरपूर हा 55 किलोमीटरचा टप्पा आहे। या 55 किलोमीटरच्या अंतरात शिरपूर, नरडाणा, सोनगीर, धुळे असे 4 टोल नाके आणि धुळे महापालिकेचा एक झकात नाका आहे। कार चालकांना हे अंतर पार करण्यासाठी 270 रुपये द्यावे लागतात, तर अवजड वाहनांना तब्बल 1410 रुपये टोलसाठी मोजावे लागतात। याचा हिशोब लावला तर 55 किलोमीटर अंतरासाठी कार चालकाला प्रति किलोमीटर 4 रुपये 90 पैसे तर अवजड वाहनधारकाला 25 रुपये 60 पैसे टोल भरावा लागतोय। हा खर्च वाहनासाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेल पेक्षाही जास्त आहे। 26 रुपये पर किलोमीटर फक्त धुळे 55 किलोमीटर द्यावा लागतोय, तर ट्रॅफिकची कुठलीही कमी नसताना एवढा टोल घेणं हे शासनाचा विचार करावा ना, टोल कमी करण्यात यावा। या महामार्गावरून दिवसाला अनेक आमदार, खासदार, अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी जातात, मात्र एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठवलेला नाही, तर त्यांचे लागेबांधे आडवे येत असतील असा आरोप ट्रक चालक मालक संघटना करते। या रस्त्यावरनं प्रत्येक राजकीय माणूस व शासकीय अधिकारी चालत आहे, ते पाहत आहे की गाडीवाल्यांची सर्वसामान्यांची इतकी लूट होते, तरी कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही राजकीय अधिकारी याच्यावर बोलायला तयार नाहीये। एवढे पैसे देऊन गाडीवाल्यांना काही एक सुविधा नाहीये। मनसेनं राज्यात टोल विरोधी आंदोलन केलं, पण या रस्त्यावरील एकाही टोलला त्याची झळ बसलेली नाही। मनसेकडे कार्यकर्ते नव्हते की इथल्या टोलवाल्यांशी काही सख्य आहे हे सर्वसामान्यांना कळत नाही। इतर राजकीय पक्ष देखील या टोल नाक्याकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहत असल्यानं धुळ्याचा विकास होण्याऐवजी टोल कंपन्यांचा विकास होईल हे मात्र नक्की। मुंबई आग्रा महामार्गावरचा धुळे ते शिरपूर हा एक टप्पा आहे। हा टप्पा महाराष्ट्रातल्या सर्वात महागड्या रस्त्यांपैकी एक, कारण की या ठिकाणी डिझेलला आणि पेट्रोलला जितका खर्च लागत नाही त्यापेक्षा जास्त खर्च हा टोल भरण्यासाठी लागतो। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।